नमस्कार. आता आपण 23व्या अध्यायातला तिसरा प्रश्न पाहूया. निराकार इमारत कधी आणि कशी बनवली जाऊ शकते? एक इमारत बांधण्यासाठी अनेक मजूर काम करत असतात. इमारत तयार होत असताना दिवसभरात पूर्ण वेळ एकच काम चालत नाही. हे कार्य करण्यासाठी अन्य काही गोष्टी देखील आवश्यक असतात. विशिष्ट वेळेतच इमारत बनवण्याचं कार्य होऊ शकतं, कारण हे कार्य सामान्य नसून असामान्य आहे. ही इमारत चौकोनी आहे, त्रिकोणी आहे की गोल आहे, अशा प्रकारे जिचा खरा आकार तुम्ही सांगू शकणार नाही, अशी भव्य दिव्य बहुआयामी निराकार इमारत तुम्हाला बनवायची आहे. अशी इमारत बनवण्यासाठी जी विशिष्ट वेळ आवश्यक असते ती म्हणजे संध्या. संध्या या शब्दाचा अर्थ आहे जिथे दोन गोष्टींचा योग होतो, जोड होतो. याच शब्दापासून योगा हा शब्द आला आहे. संध्या म्हणजेच योग. या संध्या समयी निराकार इमारत बनवण्याचं काम कौशल्यानं होऊ शकतं. निराकार इमारत बनवणारे मजूर संध्या होताच कामाला लागतात. सर्व मजूर जेव्हा एका दिशेने आणि एका रांगेत उभे राहून काम सुरू करतात तेव्हा ते काम अतिशय वेगानं आणि सुंदरतेनं पूर्ण होतं. हे तुम्ही जाणताच. अशा प्रकारे विचारांना दिशा देताच निराकार इमारतीची निर्मिती होते. साधारणपणे इमारत तेव्हाच बनते जेव्हा मजूर दिवसभर काम करतात आणि संध्यासमयी इमारतीच्या आसपास असलेल्या आपापल्या घरांमध्ये निघून जातात. किंबहुना कधी कधी त्याच इमारतीत त्यांना राहावं लागतं. असे मजूर संध्यावेळ नसेल आणि कामही नसेल त्यावेळी अज्ञानात मुख्य 3 गोष्टी करतात. त्यातील पहिली गोष्ट आहे आपापसात भांडण करणे. दिवसभराचं काम संपल्यानंतर संध्याकाळी काम बंद होताच मजूर आपापसात भांडत राहतात. ज्याप्रमाणे आई वडिलांनी जर मुलांना काही काम दिलं नाही तर रिकाम्या वेळेत ती मुलं आपापसात भांडत राहतात. त्याचप्रमाणे जेव्हा मजुरांना काम नसतं तेव्हा तेही आपापसात भांडण करतात. मग मजूर म्हणजेच निराकार इमारत बनवणारे विचार देखील एकमेकांशी भांडतात. विचारांच्या या भांडणांनी मनुष्य दुःखी होतो, हैराण होतो आणि त्या निराकार इमारतीला आकार मिळायला लागतो. अहंकार पुष्ट व्हायला लागतो. मनुष्य जेव्हा आपल्याच विचारात गुंतून स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि महत्त्व दाखवण्यासाठी घटनेत नकारात्मक व्यवहार करतो तेव्हा अहंकार तयार होतो. हळूहळू तो अहंकार मजबूत होत जातो. अशा प्रकारे अहंकार तयार झाल्यामुळे निराकार इमारतीला आकार मिळू लागतो. वास्तविक निराकार इमारतीला आकाराची आवश्यकता नसते. म्हणजेच मनुष्य आकाराशिवाय स्व अनुभव करू शकतो. केवळ अहंकार तयार झाल्याने निराकार इमारतीला चेहरा मिळतो आणि त्यानंतर मनुष्य त्या चेहऱ्यामध्येच अडकतो. आता मजूर अज्ञानात आणखी एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, ती म्हणजे इमारतीत राहण्याचा प्रयत्न करणे. काम संपल्यानंतर मजूर ते बनवत असलेल्याच इमारतीत शिरतात. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहून ही इमारत त्यांच्यासाठीच आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण जे मजूर इमारत तयार करतात ते त्या इमारतीत कधी राहतच नाहीत. हे वास्तव तुम्हाला माहीत आहे. फक्त रिकाम्या वेळेत काय करायचं हे माहीत नसल्यामुळे मजूर इमारतीत घुसतात. मग इमारतीत गेल्यानंतर कोणी मजूर म्हणतो, मी या इमारतीचा स्वयंपाकी आहे, मी हे घर सांभाळणारा काळजीवाहक केअरटेकर आहे, मी या घराचा माळी आहे. अशा प्रकारे घरात राहणारा माणूस ज्याप्रमाणे स्वतःवर पितापुत्र, बायको, आई, भाऊ बहीण असे काही ना काही लेबल लावतो त्याचप्रमाणे इमारतीत घुसल्यानंतर मजूरही स्वतःवर कोणतं ना कोणतं लेबल लावतात. या मजुरांच्या उदाहरणाद्वारे माणसातील विचार पद्धती आपण जाणून घेत आहोत. इमारत तयार झाल्यानंतर मजूर एखाद्या खोलीमध्ये जाऊन ही माझी भूमिका आहे, ही माझी खोली आहे असं म्हणतो. वास्तविक इमारत पूर्ण झाल्यानंतर मजुराचं काम तिथेच संपलेलं असतं. इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिथून निघून जायलाच हवं, कारण त्यानंतर त्या इमारतीत त्यांची कुठलीही भूमिका नसते. रिकाम्या वेळात लोक जसे शेख चिल्लीसारखे हवेत किल्ले बनवायला लागतात तसेच मजूरही म्हणजे विचार रिकाम्या वेळी हवेत किल्ले बनवू लागतो. परंतु जागरूकता नसल्याने तुम्ही स्वतःच्याच विचारांशी चिकटून राहता
आसक्त होता. मग तुमच्या मनात शेख चिल्ली सारखे अनेक विचार येऊ लागतात आणि त्या विचारांना कुठलाही आधार नसतो. मग हे निराधार विचार नको त्या दिशेला भरकटत राहतात. म्हणून विचारांना एक मजबूत आधार असणं आवश्यक आहे. विचारांना योग्य दिशा कशी द्यावी, त्यांना मजबूत आधार कसा द्यायचा, थारा का द्यायचा नाही, हे आपल्याला लवकरात लवकर शिकायचं आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे इमारतीतील वस्तू विखुरणं. लोक बऱ्याच वेळा बसल्या बसल्या काही वस्तू हाताने फिरवत राहतात. टेबलवरचं पेपर वेट, पेन फिरवतील किंवा अगदीच काही मिळालं नाही तर स्वतःचा पाय तरी हलवत बसतील. सतत असं काही ना काही करतच राहतात आणि फक्त हात पायांबरोबरच असे चाळे करतात असं नव्हे, तर स्वतःच्या विचारांसोबतही माणूस असंच करतो. विचार करण्यासाठी काहीही नसेल तेव्हा तो इकडच्या तिकडच्या गोष्टी करून निराकार इमारतीला आकार देण्याचा, तिला रंगवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे मनुष्य विचारांमध्ये म्हणजे मजूर सतत काहीतरी खटपट करीत राहतो. अहंकार आणि विचार. माणूस जेव्हा ध्यान करायला शिकतो तेव्हा ते करत असताना एक दिवस त्याला ही समज मिळते, माझ्यात केवळ अज्ञानवश असे निरर्थक विचार येत आहेत आणि योग्य दिशा न मिळाल्याने ते माझ्या शरीराला व मनाला चिकटत आहेत. जीवनाचं खरं लक्ष गाठण्यासाठी ही समज असणं फार आवश्यक आहे. वास्तविक विचारांना योग्य दिशा देणं हेच यशस्वी होण्याचा आणि अंतिम उद्दिष्ट गाठण्याचा मार्ग आहे. योग्य समजेसहित विचारांवर विचार केल्याने तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुमचे विचार दिशाहीन झाल्यानेच तुम्ही विचारांशी आसक्त होत असता, अन्यथा तुम्ही विचारांपासून अलिप्त आहात. विचार तर टीव्हीत चालणाऱ्या जाहिरातीच्या पट्टीप्रमाणे तुमच्या मनात चाललेले असतात. मनन आणि जागरूकता यांद्वारे हे सत्य जाणताच तुमच्या चेतनेच्या स्तरामध्ये वृद्धी होईल. विचारांवर विचार केल्याने म्हणजे समज प्राप्त केल्याने दोन विचारांमधील गॅप तुम्ही सहजपणे पकडू शकाल आणि त्या अंतराळ बिंदूवर जागरूक व्हाल, सजग व्हाल. आपण दोन विचारांमधील अंतराळात जागरूक झालो तर आपल्याला विचारांशी आसक्त होण्यापासून मुक्ती मिळू शकते. याच गॅपला योग किंवा संध्या असं म्हटलं गेलंय. माणसाने दोन विचारांमधील, दोन श्वासांमधील अंतर, गॅप जाणण्याची कला शिकायला हवी. एक श्वास संपल्यानंतर दुसरा श्वास सुरू होण्याआधी मध्ये काही वेळ असतो. निरंतर अभ्यासाद्वारे हे मधले क्षण जाणायला हवेत. अशा जोडावर जेव्हा निर्लिप्त अवस्था येते तेव्हा विचारांशी असलेली आसक्ती नाहीशी होते. तुम्हाला निर्लेपचा तवा माहीत असेल, त्यात पदार्थ आणि तवा एकमेकांना चिकटत नाहीत. त्याच प्रकारे तुम्हाला जर योग्य दिशा मिळाली आणि विचाररूपी मजुरांनी योग्य काम केलं तर तुमचे विचार निराकाराला जागृत करतील. आता निर्लिप्त अवस्था म्हणजे काय हे पाहूया. विचारांमधील अंतराळ जाणून निर्लिप्त अवस्थेत राहण्यासाठी मनुष्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःच्या शरीराशी असणारा मोह तुटण्याची आवश्यकता असते. शरीराशी असलेला मोह जर सुटला तर निर्विचार अवस्था खूप सहजतेने मिळू शकते. तुमच्या जीवनात योग्य संध्या होत राहिली आणि दररोज सायंकाळी अथकपणे काम होत राहिलं तर जी इमारत तुमच्या समोर साकार होईल ती विश्वातील सर्वात मोठं आश्चर्य बनेल. इतकंच नव्हे तर ती इमारत पाहण्यासाठी संपूर्ण विश्वातून पर्यटक येतील. विश्वामध्ये अनेक आश्चर्य आहेत. चीनची भिंत हे देखील एक आश्चर्य मानलं जातं, पण या आश्चर्यापेक्षाही मोठं आश्चर्य आपल्या अंतर्यामी दडलेलं असून ते आपल्याला ठाऊक नाही. विचारांना मजूर बनवून तुम्ही हे आश्चर्य नक्कीच बघू शकाल. म्हणून विचारूपी मजुरांना इतस्ततः भटकू देऊ नका. विचारांची योग्य भूमिका जाणून या पुस्तकात दिलेल्या ध्यानाचा अभ्यास सुरू करा. हा अभ्यास निर्विचार मौनायाम अवस्था आणण्यास आणि निराकार इमारतीच्या निर्मितीसाठी निश्चितच तुम्हाला सहाय्यक ठरेल. धन्यवाद.